नमस्कार मित्रमंडळींनो, तर आज सकाळचे वाजले 6:30. बसून घरात आणले ते आता लागली मी स्वयंपाकाला. उशीर झाला आज, तर पटापटा स्वयंपाक करून घेते. शेंगदाणे भाजून घेते. आता शेंगदाणे भाजूस तर इकडं बटाटे चिरून घेते. बटाट्याची भाजी करायची आता आपल्याला. तर बटाट्याची भाजी झाली. आता पीठ मळून घेते. आता मी मळून झालं आता. आणि याचा दूध चपात्या करून घेते. तवा ठेवलाय तापायला. दूध तापाय ठेवलं आता मुलांना. तर इथं माझा स्वयंपाक चालू आहे. आता भाजी टाकली एकीकडे शिजायला आणि एकीकडे चपात्या करून घेते. उशीर झाला आज जरा, त्यामुळं पटापटा चालू आहे. तर चपात्या करून झाल्या आणि तर 10:30 वाजले. ते घरातली सगळी कामं झाली. भांडी घासून ठेवली, फरशी पुसली आणि आता मी बघते बायांची वाट. आज बाया यायचे ते टमाटे खुरपायला. चिमणी बघा कशी बसली. तर आजचं वातावरण एकदम शांत आहे. ऊन नाही, नुसतं वारं पण नाही, बघा थोडंच आहे वारं. आणि शेळ्या खाते त्या शिवरेचा पाला काल आपण आणलेला. बाया आल्या आता आणि निघालो आता रानात. आता मी वर माळावर पाण्याचं जार ते घेऊन सुरुवात केली बायांनी खुरपायला. हाती लागायला थोडं कमी. आणि इथं आम्ही आता बसलोय पाणी प्यायला. पाणी पिऊन घेतो सगळेजण. तर 12 वाजले. ते धरलेले तेवढे पाते लागल्या एक एक. दुसऱ्या पातेला सुरुवात केली आता. तर दुपारच्या 1:30 वाजले ते आणि आता आम्ही लागलोय जेवायला. सुटलोय आता सगळेजण. जेवण करून घेतो. गवताचे भरपूर ढिगारे पडलेत मागे, नंतर गोळा करायचे. ह्या पातीला भरपूर चिमण चार आहे. ह्या गवताचं नाव चिमण चार आहे. जेवण करून घेऊ आणि मग पातीला लागू. हासवाड्याच्या झाडाखाली बसणार आहे आता जेवायला आम्ही. इथं जेवण करून अर्ध्या पाती झाले. त्यात आमच्या पाणी प्यायला बसलो आता सगळेजण. काय म्हणा नाही धरलेल्या पाती लागले ते आता. गवत गोळा करून घ्यायचे. गवताचे भरपूर ढिगारे पडलेत आणि तिकडं 2-3 राहिले ते बहुत काढायचे उद्याच्याला. बायांचा सुट्टीचा टायमिंग झाला आहे आता. गवत गोळा करून घेऊन जातात तिकडं खालच्या कडेला. परत ट्रॅक्टरने घेऊन जायचं. तर आता गवत गोळा करायला सुरुवात केली. ढिगारे मोठे ढिगारे टाकायला लागले आता. ट्रॅक्टर आला आता गवत न्यायला. रोडवर ट्रॅक्टर गवत रचले. आता ट्रॅक्टरवर जायचं आता घरी.
थोडंच झालंय, 2 कोठडी घेतली ती, बाकीची राहिली ती तसंच ठेवलंय, नेता येत नाही. चला जाऊया आता भांडी गोळा करून. साडेसहा वाजले आता आणि माळावरनं आल्यावरनं एक सरी आपली खुरपून झाली आणि तिकडं अर्धी पण झाली. आता गुरांचं बघायचं. आता गुरांना वैरण पाणी करायचं आहे. चला. पप्पा कुठे गेले ते? पाटीत लावले पाणी, गुरं पाणी लावून घेते आता. नाही डायरेक्ट त्यांच्या इथं देते पाटीत, तर सगळी गुरं असे पाणी लावून घेते. आता इकडं बांधल्यापासून पाणी जरा जवळ झालं, गुरांना सोडायची भानगड नाही, डायरेक्ट नळीनं पाणी येते. सगळ्या गवताची वैरण टाकून झाली, आता खायला लागले सगळे गुरं. आता शेरडांना गवत टाकून घेते. आता तर शेरडांना टाकले आता गवत. आता त्यांची पाण्याची पाटी भरली का बघून येते, नसली भरली तर भरायला. रिकामीच आहे पाटी, भरून घेते आता तेवढी. तर आता इथं हिटर लावलाय भरायला. तर आता मी स्वयंपाकाला लागले आणि वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी झाली. इथं जेवण करायला बसलो. आता आम्ही जेवण करून घेऊ. या सर्वजण जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर असेच एका आपण आता उद्याच्याला भेटूया. सर्वांना शुभरात्री.